लग्नपत्रिका वाटल्या होत्या, बस्ताही खरेदी केलता. मात्र हळद लागण्याआधीच तरुणाची मनाला चटका लागणारी एक्झिट झाली. संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर सोलापूर शहरात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अवंती येथील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. योगीराज साखरे यांचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 27 वर्षांचे होते. लग्नाच्या 4 दिवस आधीच योगीराज यांचं निधन झाल्यानं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. 26 मार्चला योगीराज यांचा विवाह ठरला होता. लग्नपत्रिका वाटण्याचं काम जोरात सुरू होतं. लग्नाचा बस्ताही खरेदी केला होता. तसंच घरात योगीराज यांच्या लग्नाची धामधूम सुरू होती. लग्नाच्या 4 दिवस आधी ही दुःखद घटना घडली आहे. योगीराज यांच्या कुटुंबात आध्यात्मिक वातावरण असून ते औंधकर मठाचे शिष्य होते. त्याच्या अकाली जाण्यानं कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. हळद लागण्याआधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागल्यानं आईनं फोडलेला हंबरडा काळीज हेलावून टाकणारा होता. शुक्रवारी सकाळी योगीराजच्या पार्थिवावर लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या विधीत शहर भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. योगीराज साखरे यांच्या विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरातील मंगल कार्यालय बुक केलं होतं. लग्नाचा बस्ताही खरेदी केला होता. आयुष्यातील सर्वात मोठ्या वळणाअगोदर योगीराज साखरेनं जग सोडलं. यामुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जाते.